आणि येणाऱ्या काळात शांततेचा पुरस्कार येणारच आहे. शांततेचा पुरस्कार मग शांततेत मारतो ना आपण एखाद्याला. मग लक्षात काय ठेवायचं, व्हॅन मध्ये घेऊन शांततेत मारले म्हणजे त्याचा अर्थ काय, व्हेनेझुएला देश असेल, शांततेचा पुरस्कार असेल आणि मारिले म्हणजेच मारिया मचाडो असेल. अशा पद्धतीने तेही तुम्ही लक्षात ठेवू शकता. किंवा आता आपण आर्थिक पण पाहिला. आर्थिक म्हणजे काय, पैसा. बरोबर. पैसे चोरणारी कोण असतात, सगळी मोक्कार लोक असतात, तीच पैसे चोरतात. मोक्कार फिरणारा आपला कोण आहे, पिट्याबाई, असं लक्षात ठेवा. आणि मोक्कार फिरणाऱ्या पिट्याबाईने कुणाचे पैसे चोरले, फिलिपचे पैसे चोरले, असंही लक्षात ठेवू शकता. रसायनशास्त्राला काय लक्षात ठेवायचंय, किटागाव लक्षात ठेवायचं म्हणजेच काय, विटागाव. मग विटागाववरून आपण लक्षात ठेवायचं की विटागावच्या एका पोरानं काय फेकलेलं आहे, रसायन फेकलेलं आहे. मग विटागावच्या त्या पोराचं नाव काय आहे, ओम्या हे नाव आहे. ओम्या कसा आहे, रिच. मग इथं काय लक्षात ठेवताल तुम्ही, विटागावच्या रिच ओम्याने रसायन फेकलं. समजतंय. किंवा वैद्यकशास्त्राचं विचारलं तुम्हाला, मेडिकलचं नोबेल कुणाला विचारलं तर इथं काय लक्षात ठेवणार तुम्ही, मेडिकल म्हणजेच काय, तर मेडिकल म्हणजे काय, डॉक्टर. डॉक्टर लक्षात ठेवायचं. मग तुमची फ्रेंड काय झालेली आहे, डॉक्टर झालेली. इथं काय पाठ करणार तुम्ही, फक्त मेरी फ्रेंड सिमो डॉक्टर है. अशा पद्धतीनं ज्यावेळेस तुम्ही ट्रिक पाठ करता, 6 पुरस्काराच्या फक्त 6 ट्रिक आहेत. 6 ट्रिकला वेळ किती लागेल, फक्त 6 मिनिट. बरोबर की नाही. 6 मिनिटांमध्ये तुम्हाला येणाऱ्या परीक्षांसाठी 1 मार्क मिळणार आहे. त्यामुळे मी जे जे काही लिहिलेलं आहे याचा एकतर स्क्रीनशॉट तरी काढून घ्या. समजा स्क्रीनशॉट नाही काढला, प्रत्येकाने वही आणि पेन घेतलेला असेल तर वही आणि पेनवर पटपट पटपट लिहून घ्या. कारण येणाऱ्या प्रत्येक परीक्षेला 2026च्या हा कुठला ना कुठला पुरस्कार तुम्हाला विचारणार